हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, छान अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि देव दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक 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 शुभेच्छा जंगलविलाच्या पूर्ण परिवारातर्फे. तर आज आहे देव दिवाळी आणि बऱ्याच ठिकाणी आता जे मोठमोठी मंदिरं आहेत तिथं देव दिवाळी खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आता देव दिवाळी आपण साजरी का करतो याचे खूप मोठं असं एक रहस्य आहे आणि एक खूप मोठी अशी कथा आहे. ती तुम्हाला पुढं नक्कीच ऐकू आम्ही, कारण देव दिवाळीबद्दल आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. पण नेमकंच आजच सकाळी समजलं की ज्याच्याकडे मंदिर असतं तर ते देव दिवाळी कशा पद्धतीने साजरी करतात. पण आता अचानक कळाल्यामुळं आणि ह्या वर्षी नाही करायचे कुठलंच एवढं जास्त धुमधडाक्यात साजरं नॉर्मल पद्धतीने. तर आजच तशाच नॉर्मल पद्धतीने तुळशी विवाह आणि देव दिवाळीचा जो कार्यक्रम आहे छोटासा आपला पूजेचा, तो संपन्न होणार आहे. तर चला, सकाळ सकाळ मस्त इथं आज मुलांना सुट्टी होती, त्यामुळे मग मुलांचं काय, रुद्राचं लगेच रुद्र आणि ध्रुव दोघांना आहे ना चाणाचुना लागतो, घरातलं जेवण नको म्हणतात. तर मग सूपचं पॅकेट माझ्या पुढं आणून फेकलं आणि आई हे सूप बनवून दे, ध्रुवचं काम. मग ध्रुव आला की रुद्र, म्हणजे रुद्रला काही खाऊ वाटलं का तो लगेच ध्रुवला सांगणार. मग ध्रुवचं आई ऐकती, त्याच्यामुळे मग ध्रुवला बोलणार तो. मग ध्रुव हळूच येऊन मला म्हटला की मग मला करून द्यावंच लागतं. तसं रुद्र म्हटला की मी रुद्रला थोडंसं खवळून रागवून गप्प बसवत असते. पण ध्रुवला नाही, एकदा म्हटलं तरी तो लगेच बार बार मला म्हणणार. आणि मग सगळं काम आवरल्याच्या नंतर परत पुन्हा मला ते सूप करून द्यायला सांगितलं. त्यांनी म्हटलं बरं चला जाऊ द्या, मुलं घरी असले की सगळ्याच कामाला उशीर होतो, मग लय चालते त्यांचे नखरे खाण्यापिण्याचे याचे त्याचे. एकदा सकाळी शाळेत काढून दिले ना की मग काय नाही, कामं पण पटपट होतात. पण सुट्ट्या त्यांना आल्या की मग कामाला जिथं 1-1.5 घंटा काम बरोबर लेटच आवरणार मुलं घरी असल्याच्या नंतर. तर म्हटलं चला, रेडीमेड पॅकेटचे हे सूप येतं कॅन्टीनवरनं कधीतरी आणत असतात तुमचे दाजी. आता हे जे पॅकेज फूड असतात ते चांगले नसतात माहिती आहे, पण तरीही कधीतरी आणल्याच्या नंतर ठीक आहे. तसं पाहायला गेलं तर आजकाल ओरिजिनल काहीच नाही आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मिळावट आहे. आपण म्हणतो यांनी हे होतं त्याने ते होतं, पण प्रत्येक गोष्टीत आजकाल कोथिंबीरवर सुद्धा ग्रीन कलर येण्यासाठी हिरवीगार कलर मारला जातो, कोबीमध्ये सुद्धा. म्हणजे कुठल्याच गोष्टी अशी खात्रीशीर जो आपण स्वतः आपल्या जमिनीत पिकवत नाही ना तोपर्यंत कशाचंच काहीच आपण गॅरंटी घेऊ शकत नाही. डुप्लिकेट अंडे सुद्धा मार्केटमध्ये आले तर कसलं काहीही येतंय, त्याच्यामुळं कुठल्याच गोष्टीवर आपण भरोसाच ठेवू शकत नाही की आजकाल हे चांगलं आहे आणि ते चांगलं नाही. आता पॅकेज फूडला आपण म्हणतो, नाव ठेवतो चांगलं नाही, हा ऑफकोर्स चांगलं नसतंच ते, पण कधीतरी ठीक आहे. आणि कुठल्याच गोष्टीला आपण ओरिजिनल म्हणूच शकत नाही आजकालच्या या जमान्यामध्ये, कारण सगळं काही म्हणजे सगळ्या याच्यामध्ये फवारण्या, केमिकल, कुठं काय 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 आहेच. तर चला असो काय, आता जे आहे त्याला धरून पुढं चालत जावंच लागतं, कारण आता ओरिजिनलचा जमाना गेलाय सगळा काही. तर ज्या ताई आपल्या भल्यावरती आहेत त्यांना मला एक उत्तर द्यायचं होतं ताईंनी. जसं की कालच्या व्हिडिओ खाली एक कमेंट होती, आता ज्या ताईंनी त्यांना उत्तर दिले त्यांना माहितीच असेल की तुम्ही त्यांच्या दोघींमध्ये भांडणं लावू नका किंवा काय, स्वाती असं काम करते, भारती तसं काम करते. तर हे बघा ताईंनो, कुणाच्या बाहेरच्या लोकांच्या कमेंटवरनं किंवा कुणाच्या याच्यावरनं आमच्यात कितीही कुणीही आलं ना फूट पाडायला, तरी म्हणजे आमच्यात असं होऊच शकत नाही की आमच्यामध्ये दोघींमध्ये भांडणं होतील किंवा आमच्यामध्ये कुणाच्या सांगण्यावरनं किंवा एखाद्याच्या कुणाच्या वाक्यावरनं, एखाद्याच्या कमेंटवरनं फूट पडल असं इम्पॉसिबल आहे. आम्ही दोघी जोपर्यंत आहे ना जिवंत, तोपर्यंत आमच्यात तर दोघींमध्ये काही असा दरार किंवा फूट पडणार नाहीये. आता मुलाबाळांच्या राज्यात त्यांचं काय होईल त्यांचं ते पुढं वागता येईल, पण आम्ही दोघी जोपर्यंत आहे एक जीवाने आम्ही दोघी राहणार, आता राहतोय आणि इथून पुढेही नक्कीच राहणार. असं फूट पडणार, दरार पडणार हा तर काही विषयच नाही स्वप्नात. म्हणजे मीन्स मला हसायला येतं की आमचे राजू आल्याच्या नंतर राजू म्हणतात मला तुम्हाला कधीतरी भांडताना बघायचं, म्हणजे असं चेष्टाने माझं स्वप्न आहे, पण ते कधी पूर्ण करतात. ते लई वेळा आमच्या दोघींमध्ये असं नॉर्मल म्हणजे चिटकी लावून द्यायचं काम करतात, पण वरनं गेम त्यांच्यावरच पलटते. आम्ही दोघी एक साईडनी होतो ते एकटे पडतात साईडनं. त्याच्यामुळं म्हणजे ज्यांना असं वाटतं की असं बोलल्याच्या नंतर भांडणं लागतील किंवा कुणी कोणाला वाटलं असेल म्हणून कमेंट टाकली असेल, बाकीच्या ताईंनी बरंच त्यांना काय 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 उत्तर दिलंय. तर ताईंनो, अजिबात काळजी करू नका, हे असं कधीही स्वप्नात सुद्धा आमच्या दोघींच्या बाबतीत तर होणार नाहीये. जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आम्ही दोघी एक आहोत, एक राहणार आयुष्यभर. काय असेल ते आमचं, पण कधी असं फूट पडन म्हणून हा विचार अजिबात तुम्ही कोणाची नजर लागेल किंवा कुणाच्या म्हणण्यावरनं आमच्या मनामध्ये काही निगेटिव्ह विचार येतील अजिबात नाही. एवढी मेंटॅलिटी आमची म्हणजे चीप नाहीये किंवा एवढं आमचं नातं एवढं हे नाहीये
काय म्हणतात ना, नातं एवढं कमजोर नाही आहे की एखाद्याच्या कमेंटवरनं आमच्या दोघीमध्ये असं दरार पडन किंवा फूट पडल. आज तर आम्ही असं येऊ फुकून लावतात. तर हे तुम्हाला काय वाटतं, असं आमच्या दोघी एवढे एकीने राहतो, कुणी भांडणं लावायचा प्रयत्न केला नसेल का? नातेवाईकांनी बऱ्याच वेळा झालेलं आहे, अगदी जवळच्यांनी सुद्धा. पण आमच्यात नाही. कुणी कितीही करा, कुणी काहीही करा, आम्ही असं एका कानाने ऐकतो आणि एका कानाने फुरकन सोडून देतो. कुणाचं ऐकत नाही, कुणाचं डोक्यात घेत नाही, कुणाचा विचारही करत नाही. आपण आपल्या कामामध्ये आम्ही आमचं विजय राहतो. आम्हाला जे योग्य वाटतं ते करतो. आम्ही दोघी एकमेकींना उच्चार सुद्धा करत नाही काहीही, की तू असं म्हणली तू तसं म्हणली. आमच्यामध्ये ते एक म्हणजे हे आहे पहिल्यापासून. आमचं जे आहे ते आहे. कुणाच्या याच्यावरनं आमच्या याच्यामध्ये लाईफ टाईम कधीही दरार पडणार नाही. ना त्या दोघा भावांमध्ये ना आमच्या दोघी बहिणींमध्ये. आमचं जे असं नातं आहे ते शेवटपर्यंत असंच टिकून राहणार आहे. भलेही मग कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो त्यांचा काय म्हणतात ना, निष्फळ जाणार आहे. आमच्यामध्ये कुणी कंपॅरिझन जरी केलं तरी आम्ही एकमेकींचं जे आहे ते आम्ही दोघी एक्सेप्ट करतो का हा ते काम तू चांगलं करते, हे काम मी चांगलं करते. तिने एखादं काम चांगलं केलं तर मी तिला ॲप्रिशिएट करते की स्वाती हे छान केलं, हे ते छान केलं. मी केलं की तिने मला हे करते. म्हणजे आमच्यात असं जेलसी भावना एकमेकींबद्दल अजिबात कधीच म्हणजे असं तिच्या पण मनात नाही, माझ्याही मनात नाही, कधीच काय नाही. एकदम सिंपल साध्या पद्धतीने आमचं असतं घरामध्ये. एकमेव अगदी म्हणजे तिचा जेवढा जीव राजूवर आणि ध्रुववर आहे ना, तेवढाच जीव तिचा माझ्यावरती, तुमच्या दाजींवरती आणि मुलांवरती आहे. आणि माझं पण सेम, म्हणजे जसं माझे मुलं, जसं माझा नवरा आहे, माझा जितका जीव त्यांच्यावर आहे ना, तितकाच जीव म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जीव माझा ध्रुववरती आहे आणि स्वातीवरती आहे. म्हणजे ते दोघं पण म्हणजे आम्हाला दोघांना ना, स्वाती आणि ध्रुव. तुमच्या दाजींना तर स्वातीला बाळा करूनच बोलतात घरामध्ये. कारण आमचं लग्न झालं ना, त्या स्वाती खूप छोटी होती. म्हणजे आता मी लग्नातले फोटो शेअर केलेले आहेत ताईंनो, तुम्ही पाहू शकता. आमच्या दोघींमध्ये वयाचा पण भरपूर अंतर आहे आणि खूप लहान होती ती. म्हणजे माझा रुद्र आत्ता जसा आहे ना, रुद्रपेक्षा पण थोडीशी लहान होती. इतकं कमी वय होतं तिच्या माझ्या लग्नामध्ये. त्यामुळे हे तिला म्हणजे बाळा म्हणूनच बोलतात, एकदम आजूक सुद्धा. तर आमचं नातं एक असं, ते दोघं सुद्धा आमचे राजू पण आणि स्वाती पण आम्हाला एकदम आईबापाचा दर्जा देतात दोघं आम्हाला. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये तरी कोणी कितीही आग लावायचा प्रयत्न केला, म्हणजे आता मी हे कमेंट्सच नाही म्हणत, दुसरं पण, तर ते म्हणजे कधी स्वप्नात सुद्धा ते पॉसिबल होणार नाही समोरच्याच्या. त्याच्यामुळे ताईंनो काळजी करू नका तुम्ही अजिबात. एकदम निवांत राहा. कुणी काही केलं तरी ह्या अशा गोष्टी कधीच घडणार नाहीत. तर चला, संध्याकाळी तुळशी विवाहाची तयारी झाली. म्हणजे मी जस्ट रात्रीचा आता व्हिडिओ एडिट करण्याच्या अगोदर कमेंट्स वाचल्या. आता त्या ताईंना वाटलं असेल काही, त्यांनी अगोदर पण तशी कमेंट टाकली होती म्हणून त्या बोलल्या. आता मी काय म्हणत नाही त्या असं भांडणं लावायचे यांनीच म्हटल्या, पण बाकीच्या ताईंनी खूप सिरियस घेतलं आणि त्याला भरपूर असे त्यांनी उत्तरं दिल्या. तर तेच मी सांगते परत पुन्हा की टेन्शन घेऊ नका, असं काही आमच्यामध्ये कधीही होणार नाही. तर चला, तुळशी विवाहाची छान अशी तयारी तर चाललेली आहे. आज काही तुळशीला साडी वगैरे घातली नाही. लास्ट इयर आपण खूप छान पद्धतीने मोठ्या सगळ्या मैत्रिणींना जमून तुळशी विवाह केला होता, पण एकदम साध्या पद्धतीने आता करतोय. तुमच्या दाजींना पण लवकरच घरी आलेत ते, त्या निमित्ताने म्हणजे दुसरं काम होतं, निघाली होते परत पुन्हा 7-7:30ला. मी म्हटलं आता थांबा, आता आलेत तर पाठ लावून जाऊ नका पूजेला, कारण मंदिरात पण थोडी पूजा करायची आणि ही पण करायची, तर जाऊ नका म्हटलं. आता आलेत तर थांबा, नाही तर त्यांचा काय पाय एका जागेवर टिकत नाही, कंटिन्यू काम त्यांचं पण चालू असतं, असं बसून नसतात. काष्टाशिवाय हे नाही ताईंनो. म्हणजे आपल्याला जर आपल्या सगळ्या स्वप्न जर पूर्ण करायचे असले ना, तर आपल्याला घड्याळाचा काटा न पाहता काम करावं लागतं. असं नाही की मग आता खूप थकले, शरीर थकलं तरी मन थकू द्यावं लागत नाही, नाहीतर मग कधीच ते स्वप्न पूर्ण होत नाही. तर म्हणजे कामाला आलेला अनुभव सांगते, स्वप्नपूर्ती जर करायची असेल ना, तर कष्टाला कधीच हार मानायची नाही, कष्टाला कधीच थकायचं नाही. किती काय आलं तर कुठलीही गोष्ट करायचीच म्हणजे करायचीच, असं एक ध्येय आपण ठरवलं ना, तर काय म्हणतात ना, सफलता आणि सक्सेस आपल्या पायावरती लोळण घेते. जेवायची बिलिंग जेवायला त्यानंतर नाही का तारा आवल्यानंतर ती लोक टाळ्या जेवायला पंक्ती सुरू. बारकाले पोरांची लगेच टाकायची, लगेच पंक्तीची तयारी. लग्न असलं की गावातल्या लग्नात लय मजा येते नाही का, खेड्यातल्या जागेवर बाया पंक्ती करतात, नाही हालत सुद्धा नाही. तर मोठं काढा मोठं बाई थांबा. दोघं कसे बसते, यांचं चाललंय स्वस्तिक काढायचं काम आणि यांचं बघा. अरे वा 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 वा, अरे जोडी जोडी पुढे कशाला पुढे
तर त्यांना आले खायला लगेच. टिक्का लावा टिक्का लावा तर त्याच्यावर जाऊन बसन ती. टिक्का लावा गुडगुडू मागो चल तुकडे इकडे इकडे साईडला घे. अरे ती घे साईडला जरा. किती छान दिसायला लागला आमची चिमटी. इंडा पुढे छोटे इंडा पुढे स्वीटी. पुढे अयो. टिक्का लावा आणि पळा 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 हे कशी दिसायला लागली स्वीटी बघ कशी दिसायला लागली चिंटू पण. हं? ते स्प्रे मारल्यामुळे तिथे केस तिचे निळे झाले आहे ना लागेल. तिला कुत्र्यांनी लोचलं होतं म्हणजे जखमेचं स्प्रे मानेला थोडस तिला होल पडलं होतं म्हणजे मारून 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 तिला आता ते भरून आल्यावर जखम आंघोळ घाला लागेल अनिल भाऊ एखाद दिवशी. भर जखम भरली असली तर घालायची. हा ना धरली तिला लई लोचली कुत्र्यांनी. जाऊ दे तिला लई होते बाहेर जाते एवढं इथं फिरायला असून काय करायची बाहेर जायची तिला. हा आता नाही पळायची त्याच्या मागं जाऊन द्या. हा कोणाचे वराडे आले तर नवरदेवाचे आले आणि नवरीचे. अग बाई वाजवा वाजायला काही नाही वराडी आपलं साधं गरीबाचं लग्न आहे असं नाक करू. चला 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 काय वाजंत्री नसते म्हणून अक्का जेवण डायरेक्ट जेवायला बसा डायरेक्ट. चला चला मग नवरदेव करा उभे. आणलं तू सगळं बाहेर दिवे दरे वातीचा मस्त लय भारी वाती आणल्या होते पण मस्त आपलं पंते पंते. हा मनीष भाई तेरी ब्यूटी का राज क्या है भाई बता. बताएगी पहला शादी होने दो फिर बताएगी. सब 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 बताएगी. हाँ सब बताएगी. छुपा ले कुछ छुपाने का नहीं नहीं सुनीता भाभी किधर गई आज. सुनीता भाभी को फोन कर रही हूँ ते बाहेर होती. तर चला ताईंनो असं काही असलं घरामध्ये पूजा म्हणा किंवा कुठलंही शुभकार्य असलं की सगळे ज्यावेळेस मिळून मिसळून करतात ना तोपर्यंत त्या कार्याला म्हणजे एक अशी वेगळी शोभा येत नाही. आपण घरातल्या घरात तर सगळे सण उत्सव साजरे करतो पण ज्या याच्यामध्ये सगळी फॅमिली किंवा मग आपली फॅमिली फ्रेंड्स किंवा मग सगळं कुटुंब जर एकत्रित असलं पाहुणे रावळे तर तिथं एक आता लग्न कुणाच्या घरात असलं तर ते लग्न घर 10-12 दिवस किती त्या लग्न घरामध्ये रौनक असते. किती छान वाटतं. मस्त धिंगाणा मस्ती हसी मजाक सगळं काही चालतं आणि लग्न झाल्याच्या नंतर एकदम घर सुनं सुनं वाटतं. तसंच असतं कुठलीही पूजा किंवा कुठलंही काही असं एकत्र मिळून सगळ्यांनी केलं ना की भारीच वाटतं. एकदम मस्त सगळे कामं सगळेजण मिळून करतात आणि त्याची एक खुशी एक वेगळी असते की सगळे मिळून करतोय. तर आता मागच्या वर्षी खूप छान असं मोठं आम्ही तुळशी विवाह केला होता पण ह्या वर्षी नव्हतं करायचं त्याच्यामुळं साधं सिंपलच आपलं घरातल्या घरात आम्ही केलं. मनीषाताई इथंच होत्यात असतात दिवसभर तर मग त्यांना म्हटलं थांबा थोडंसं उशिरा जा त्यामुळे मग त्या थांबल्या आणि एकदम 6-6:30 आजकाल अंधार पण लवकरच पडतो. चावणार होत्या तुला. ए चिंटू चला चला मंदिरात चाललो सगळे दिवे ठेवायला. आता आलाच का तू माग. हा मनीष ताई धरा
दिवा लावलेला इकडे लावू आपण पण तर चला त्याच्यानंतर देव दिवाळीच्या सगळ्या ताईंना आणि सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर वर्षातून येणारी ही पौर्णिमा असते आणि ह्या दिवशी खरं तर मागच्या वर्षी आम्हाला याविषयी काही माहिती नव्हतं. तर आज हे पहा हरिहर भेट म्हणून पहा या दिवशी होत असते. त्याच्यामुळे सगळीकडं महादेवाच्या मंदिरात मध्ये तरी जेवढा होता होईल तेवढा लखलखाट दिव्यांचा केला जातो. मग ते आता त्याच्या पद्धतीने 151 त्याच्यानंतर 750 खरं तर 750 दिव्यांचा लखलखाट झाला पाहिजे आणि 750 वाती जाळल्या गेल्या पाहिजे या दिवशी. पण होता होईल त्याच्यापर्यंत जे ते जाळतंय. तर आता आम्हाला जेवढे होते तेवढे मंदिरामध्ये ईद लावलेत आम्ही सगळ्यांनी. तर जसं दिवाळीच्या दिवशी आपण सगळ्या लखलखाट करत असतो आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तसाच आजच्या दिवशी करतात. कारण आता एरवी आपली दिवाळी असती पण या दिवशी आपल्या देवांची दिवाळी असती म्हणून देव दिवाळी म्हणून ओळखली जाते बघा. तर आता तुळशीचं लग्न झालंय इकडे दिवे लावले आणि घडीभर या म्हणलं हा जेवा लागन. मग आता या म्हणलं घडीभर इथं बसू आपण गप्पा मारू आणि मग जाऊ घरी. म्हणलं चला मग तोपर्यंत तुमच्या सोबत पण गप्पा मारूयात. कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट आल्या मनीषाताई विषयी की वजन कसं कमी केलं कसं काय तुम्ही सांगितलं तर त्याविषयी तुम्ही सांगा आम्हालाही करायचंय तर त्याविषयी बोलू आपण पुढं. पण त्या अगोदर की आता दरवर्षीप्रमाणे म्हणजे जसं मंदिरांमध्ये मोठ्या मोठ्या केलं जात असतील या गोष्टी पण आता आम्हाला माहित नव्हत्या. पण आता पुढच्या वर्षापासून कंटिन्यू आम्ही करू की हरिहर भेट किंवा कार्तिकी जी पौर्णिमा आहे ही वर्षातून एकदा येणारी पौर्णिमा आहे. आणि ह्या दिवशी खरंच जसं दिवाळीला आपण लखलखाट करतो सगळ्या दिवे लावतो तसं आजच्या दिवशी घरोघरी लागले गेले पाहिजेत. म्हणजे ते म्हणतात ना मोक्ष प्राप्ती मिळते. 14 दिव्यांचा तर दान केलंच पाहिजे. हा तर ह्या दिवशी एरवी काय होतं मैत्रिणींनो म्हणजे मला आता माहित झालंय ते एरवी काय होतं की महादेवाच्या पिंडीवरती आपण कायम बेलपत्र वाहत असतो आणि जे विष्णू भगवान आहेत आपले विष्णू देवता आहेत त्यांना आपण कायम तुळशीपत्र अर्पण करत असतो वर्षभर. पण ह्या दिवशी ना हरिहर भेट का म्हणतात हरी आणि हर म्हणजे ह्या दिवशी ना बेलपत्राच्या ऐवजी महादेवाच्या पिंडीवरती तुळशीपत्र वाहतात आणि तुळशीपत्र आपण जे विष्णू देवांना वाहतो तर त्याऐवजी त्यांना बेलपत्र वाहतात. म्हणजे दोघांची या दिवशी भेट झालेली पहा. आणि म्हणून ते काय म्हणतात ना एका राक्षसाचा वध महादेवांनी केला होता आजच्या दिवशी. कारण की तो जो राक्षस होता तो सगळ्या देवी देवतांना सुद्धा आणि सगळ्या लोकांना पण त्रास द्यायचा. आणि त्याला वरदान होतं विष्णू देवतांनी दिलेलं की बाबा एकाच रेषेमध्ये ज्यावेळेस एक बाण तुला लागल त्याच वेळेस तू म्हणजे त्यांचं समाप्ती होईल असं सांगितलं होतं. पण वध होईल तर तो म्हणजे बऱ्याच दिवसापासून असा बाण त्यांना लागलाच गेला नव्हता आणि त्यांचा वध झालाच नव्हता. पण देवा महादेवांनी जाऊ दे असं दे तोंडात आलं. तर देवा महादेवांनी एक रथ तयार केलता आणि त्या रथात बसून त्यांनी त्याचा वध केला होता म्हणजे त्या राक्षसाचा. आणि त्या दिवशीपासून म्हणजे त्या आजच्या दिवशी म्हणजे आजची जी पौर्णिमा आहे तर आजच्या दिवशी त्यांचा वध केला गेला होता त्या राक्षसाचा. तर त्याच्यामुळे देवांची दिवाळी त्या म्हणजे देव दिवाळी म्हणून त्या दिवशी साजरी केली होती आणि तेव्हापासून ती देव दिवाळी साजरी केली जाते. तर 4 महिने पहा विष्णू देवतांकडं सगळं म्हणजे जे आहे सगळ्या आपल्या पृथ्वीवरचं सगळं त्यांच्या हातात ते चालवणं. तर 4 महिने जे शेषनागामध्ये ते विश्रांती करत होते त्यावेळेस सगळा सांभाळ त्यांनी आपल्या भोलेबाबांच्या हाती सोपवला होता. आणि त्या 4 महिन्याच्या कालावधीमध्येच त्या राक्षसाचा वध आपल्या भगवंतांनी केला म्हणजे आपल्या काय म्हणतात ना महादेवांनी. आणि म्हणून ती दिवाळी आज साजरी केली जाते. तरी माहित नव्हतं पण आता पुढच्या वेळेसपासून बरोबर आपल्या सगळ्या पिंडीवरती आपले काय म्हणतात तुळशीपत्र वाहूयात आणि त्याच्यानंतर शेजारीच लगेच आपली
जी विष्णू देवतांची जी मूर्ती आहे घरामध्ये देवाऱ्यामध्ये आहे, तर ते दोघांची भेट करून म्हणलं जात त्यांची दोघांची भेट केली जाते. आणि म्हणूनच त्या गोष्टीला हरिहर भेट, हरी म्हणजे आपले जे विष्णू देवता आहेत ते, आणि हर म्हणजे आपले महादेव. तर त्यांच्या म्हणून ती हरिहर भेट म्हणून आजच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते आणि मोठी एक आपली पौर्णिमा साजरी केली जाते. तर चला असो, आता माहिती झाल्याच्या नंतर माणूस कुठल्याही गोष्टी पुढे कंटिन्यू करत असतात, तसं आम्ही सुद्धा करू. आता आपण दिव्याची ओम नमः शिवाय असं नाव काढू. बरेचसे म्हणजे 750 दिवे, जर 750 वाती जाळल्या जातात तर आपण 750 दिवेच लावून टाकू, मोठे करून टाकू. आपण सगळ्यांना बोलून करू पुढच्या वर्षी. ह्या वर्षी तसं पण आपल्याला माहिती झालं, जरी आता सकाळी माहिती झालं तरी आपण केली अशी तयारी. पण आता ह्या वर्षी आपल्याला कोणतंच असं एवढं ढांगाडोगांनी नाही करायचं नव्हतं. म्हणून तुळशी आपण साध्या पद्धतीनेच केला एकदम. काही नाही तर मागच्या वर्षी आपण किती सगळ्यांनी मिळून वगैरे आम्ही जमा होऊन लापशी सांबर भाताचं जेवण बिवण छान केलं आपण, नाही घरी स्वयंपाक केला. बरं चला ना आता घरी जाऊन गप्पा मारू. अगं जेवण वरड्यांना मग घरीच आहे ना जेवण, इथं द्यायचं का? जेवण देऊ ना जेवण. चला मग उठा घरी जाऊ. वजनाचं सांगवायचं तू कसं काय एवढी. त्याच्यानंतर यांना बळच घर तिथून वडीत आणलं. म्हणले या कवर 11 वाजता या उठायच्या ना, यांच्या गप्पा काय संपणार नाही. तर आमच्या सुनीताताईंना पण आम्ही फोन केलता बरं का, पण आता त्यांचे मिस्टर होते बाहेर आणि त्या घरी आहेत, त्यांना कुणी निरोप द्यायलाच नाहीये. तर म्हणलं असं चला आता, नाहीतर त्या पण असतात. तर नाहीतर मग मागच्या वेळेस लय वराड होता आपल्या तुळशीच्या लग्नाला. तर दाजी तुमच्या बहिणीला विचारा की तू एवढी बारीक कशी काय झाली ते विचारा. आपले सगळे सबस्क्रायबर फॅमिली पण विचारतीये की जसं कालच्या व्हिडिओ मध्ये सहज त्या म्हणल्या की यांनी जसं सांगितलं तसं मी केलं, आणि तुम्ही सगळ्याजणी प्रश्न विचारायला लागल्या की बाबा काय केलंय काय सांगितलंय सांगा व्हिडिओ मध्ये. बरं तुम्हीच सांगा तुमच्या तोंडाने. कसं बारीक झाली बाई? म्हणजे पहिले जाड होते ना तेव्हा 3 टाइम जेवत होते. सकाळचा नाश्ता, 10 वाजता जेवण, दुपारचं 2 वाजता परत जेवण, आणि परत संध्याकाळी म्हणजे 4 टाइम व्हायच्या. आणि जशी मी यांच्याकडे येते ना, त्यांनी सांगितलं जशी यांच्याकडे येते ना मी, मला त्यांनी सांगितलं चपाती नाळा खात जाऊ. मग मी चपाती सोडून दिली, भाकर खाते आणि जेवते फक्त एकच टाइम जेवते. म्हणजे एक टाइम मध्ये सकाळ संध्याकाळ. हा म्हणजे संध्याकाळचं जाऊ दे ग, पण सकाळचं एक टाइम, तसं 3 टाइम व्हायच्या ना इरबळच्या. आणि गपचूप गप्पाने नाही ते बंद केले का? पार बंद केले ते. शेंगदाणे साखर बंद केलं का? पार बंद केलं. काहीच नाही गप्पाने बंद केलं. गप्पाने खायला काय म्हणते तिला गप्पाने मला ते कोण कोण असतं ते नाही बंद केलं. कोणतं गप्पाने मला कोण कोण असतं नाही ते तसं पार बंद केलं. असं. आणि त्याच्यात आहे ना एक पाण्यात औषध टाकून पेते मी, म्हणजे विनेगरचं ऍपल सायडर विनेगर. त्यांना ते नाव नाही मला माहित, पण ते दिलं तर मला ती एक करीत तेवढंच, बाकी काय दुसरं काहीच नाही. आणि एकदम टेन्शन फ्री, नुसतं हसून खेळून मस्त, टेन्शन नाही. आणि कामाची वडवड मेन म्हणजे बिझी राहणे. टेन्शन माणूस होती मेन बात आहे टेन्शन फ्री राहायचं बघा, एकदम टेन्शन फ्री. आणि टेन्शन असलं 10 मिनिटं झालं असू द्या, पण टेन्शन घ्यायचं नाही, नुसतं हसून खेळूनच राहायचं. लय हसून ते दिवसभर लय हसून एकदा आम्ही 11ला जेवलो का त्याच्यावर मध्ये काहीच नाही. मग 5 वाजता चहा प्यायच्यात या सगळ्या, मी तर नाही पेत. म्हणजे बाहेर कामाला जायचे ना तर मी आम्ही बायांच्या बरोबर जास्त खायचे ना. रानात 12 घरच्या 12 भाज्या, 12 भाज्या. मग जिथं आई अर्धी भाकर खायची तिथं 1 भाकर खायचं, दणकून जेवायचं. भले बघा आता रानात कामाला जाऊन तरी पण घाम गळतीचं आणि कष्टाचं जरी काम असलं तरी सुद्धा बघा, म्हणजे त्या एवढ्या रानात कामाला जायच्या, आता त्यांनी सोडून दिलं आपल्याकडे येतात त्या, पण तिथं एवढं काम घाम गळतीचं असून सुद्धा तरी तुम्ही खाऊन पिऊन तुम्ही एवढं काम करून तशीच तब्येत होती. आणि इथं आल्यापासून किती मजा, सावलीत ऊन नाही ताण नाही काहीच नाही तरी नाही तब्येत, पण भारी झालं. उलट पण हेच लागत होतं अजून कमी करायची. अरे मेन काय असतं, टेन्शन असताना टेन्शन फ्री राहणं ते म्हणून नाही. टेन्शन फ्री. हा. आणि मग सकाळी आलं 10 10:30ला आल्या की मग तिथून पुढे कंटिन्यू कामामध्येच बिझी जातं. वड असती, कामाची धावपळ होती. संध्याकाळी घरी गेलो की इथून गेल्याच्या नंतर घरचं कामाची वड असती, स्वयंपाक करणे, जेवणे, झोपणे, नो टेन्शन. आणि सगळ्यात भारी जीवनाचा काय म्हणतात ना मंत्र म्हणजे बिझी राहणे. मला तरी असं वाटतं, कारण ना जेवढं आहे ना मोकळं डोकं तेवढं शैतानचं घर आहे. आणि मला तर करमतच नाही बाई काम नसलं तर. काम दिसतं काही माणसं बरोबर आहे. मला काय म्हणते तुम्ही बिजी पण म्हणलं थोडं बिजी चांगला असतं. आणि ज्या माणसाला बिझी राहायची सवय ना त्याला मोकळं बसल्यावर त्याला जमत नाही, झोप सुद्धा येऊ शकत नाही.
तर बाकी काही नाही. मग हेच त्यांनी कोणते अरे मग 3 तळी राहतो, एकात या अर्धी भाकर, दुसऱ्यात अर्धी भाकर आणि एक भाजी, असं 3 तळी डबा आहे. म्हणजे असं भाकरी राहते तीन तारी माहिती आहे, थोडं असं. हा म्हणजे मध्ये काही खायचंच नाही. आणि मध्ये काय आम्ही जेवढे आहेत ना तेवढे एकत्र जेवत होत आणि कोणीच काय खात नाही. सगळ्या झोपल्यात. सगळ्या झोपल्यात. काकी जातो थोडी. हा, काकी बी होईल. काकी बी होईल. महिन्यात दासत असती माणसाला, किती दुखू फुकू काही हो की ओढ असती कामाची, बाबा हे करायचंय, मग माणूस आपाप विसरून जात. आणि काय डोक्यातच येत नाही काम भलं ना आपण भलं. एकदा जेवलं का खाली कोणी येत नाही आपले काम. बरं आता जेवायचं का नाही दाजी? आता मला तर लई भूक लागली बाई मनीषताई. जेवायला बसता आता बिना खाता प्याचा वाट लावता. नवरी न्यायची बिना खाता पिता. अरे आता लग्न लावलंय, ओराडे यांना म्हणले त्यांना जेवायला लगेच लागतं. तुम्ही आता पण जेवायला लगेच. अहो मग मी तर वाटच बघून केव्हा पंक्तीला बसते आणि केव्हा मी वाढीन. नवरदेवाच्या कालावऱ्या म्हण कोणी म्हण, पण आम्ही समजदार म्हणून इथं बसलो. मग काय केलं असतं? आले आले जेवण नसतं शकत भाऊ. असतं ना मग. आले आले पहिले नवरदेवाची कडे कोणी कोणी अरे मग तुम्हाला काय बुटं चोरायचे का? चोरायचे आम्ही नवरीच चपला चोरी टाका. नाही आता नवरीच न्यायची आम्हाला. बरं आणि जेव्हा मग आता मस्त गरम गरम वडापाव केलेले तर वडापाव खा. मस्त खायचं आणि निघून जायचं. वडापाव नाही नाही झोपा हातरून पांघरून टाकून नाही बाय नवरी न्यायची आम्हाला. नका निघू. पाव का? पाव आहेत ना. आम्ही सगळं खातो, आम्ही काही पाळीत नाही. म्हणजे माफात खातो, पण लय असं नाही का मग काय रोजच त्याच्यावरती लावला किंवा मग रोजच असं खायचं. अच्छा डायटिंग बिटिंग काय नाही तरी पण असं एकदम काहीच नाही. डायटिंग का आलं मध्ये तेच कळत नाही मला. तर डायटिंग कुठे फक्त एक दोन जसं चपातीने जास्त वजन वाढतं. रेग्युलर चपाती खाल्ली ना आपण तर त्याने वजन वाढतच. त्याच्यामुळं ज्वारीची भाकरी एक बेस्ट ऑप्शन आहे. ज्याला करायचं वजन कमी त्याने चपाती पूर्ण डाएट मधून काढून द्यायची. होतं बरोबर करून. मला चालती माहिती चपाती. तुम्हाला कुठं म्हणलोय आम्ही? तुम्ही खात जा. तुम्हाला आम्ही म्हणलोच नाही तुम्ही सोडा म्हणून. डायरेक्ट सोडतात सगळं. आमचा महिलांचा विषय चाललाय. हा महिला तुम्ही काही बी खा, आम्हाला चपाती द्या बाई, काही पण द्या. आमची एवढी धावपळ आहे, वजन ऑटोमॅटिक कमी होते. चपाती खा, काही खा, काही खा, आमचं काय नाही का नाही मनुष्य. द्या मग चपात्या. उठा, मला नाही भूक लागली बाई. उठा. जेवणाच्या भाकरी चपाती चपाती जेवायच्या भाकरी चपाती नाव टाकून. चला घेऊन जेवायला चला मग काय. तुळशीचं लग्न झालं ना आमचे वराडी चाललेत. आम्ही आलोय कुलूप लावायला गेटच्या. तिच्या पायात घुसलाय काटा. ते बोरी तोडली ना आपली त्याच्यामुळे ते काटा घुसला. बोराठीचा काटा. इकडे चंदन कस्तुरीचं फिरायचं काम आहे. तुम्ही थांबा ना, प्रणव येतो मानला इथं. शिरूर मध्ये कसं किती बिबट्याने काय हे केलंय कुठं ते लय लोक मारले तो. मारले आपली आलता ना रात्री बिबट्या. पुलावरती ती आलता रात्री 8 वाजता. हा रात्री 8 वाजता आपली आलता. मला प्रणय आला फटक्यास फोन केला. मला कवाड लावून घे मग मी खाली येईन वर. खरं काय वाता असं कुणीकडे बी इथं पुलावर? वापिस पैसे. बापरे. 8 ते 8:30 वाजता रात्री आरती. 8:30 वाजता. अवघड लय सुळसुळाट चाललाय एवढ्यात. लई ग. तरी काय म्हणावा, पहिल्यासारखं जंगल राहिलं का? पहिले जंगलात त्यांना हे होतं, आता नुसतं झाड तोडीन दुनियादारीन काही राहिलंय का जंगलात? त्याच्यामुळे वस्तीवर बाहेरून आणून जास्त सोडेल आपल्या इकडे ना. हे प्राणी का होते का आपल्या इकडे? सोडले काय सोडले कशाला असते ना, सोडायचे नाही मनुष्य कुणी. तर बिबट्या आणि ते तर मेन माणसाला खाते. बाई आपण कसं बघितलं होतं तरच स्वतः एकदा गाडीला आडवा गेला होता. आम्हाला लय मोठा होता. झेब्र्यासारखंच हा आमच्या तिथं ऑफिसच्या तिथंच आडवा गेला आम्हाला गाडीवर बर. आम्ही चगावतात तिथं नाही का इतकी गाडी पळवली का मी. हा ना, मी तर पहिल्यांदा बघितलं ते तरच. मला तर वाटलं काय नेमकं. मग याच्या तोंडाचं सगळं झाबरा कॅमेरा कॉक कॉक करतोय का आपल्याला बघून. ते कॅप्चर केले ना त्यांनी तोंड. कोणी घेतली त्यांनी स्क्रीनशॉट काढून आपल्या चौघींचे. स्क्रीनशॉट आता बुकिंग नंबरला म्हणजे दाजीच्या नंबरला माझ्या नंबरला पडते. नाही 4 चेहरे आता इथं लगेच. येतोय ना त्यो प्रणव? आम्ही घरी जाऊ. नको भेटला एखादा आडवा आला रस्त्यात म्हणजे बसा बोंबलत बाई. चला स्वतः अक्का बसली राजूच्या फोनची वाट पाहत. बिझी येतो आता करते परत. मनीषा ताईन त्या गेल्या आता निघून. बिबट्याचा लय सुळसुळाट चाललाय गावोगावी. शिरूर मध्ये तर 2-3 जणांना मारले. पण अवघ्या 12 वर्षाच्या मुलाला पण मारलंय स्वाती. बरंच येतंय न्यूजला युट्यूब वरती पण.
चला आजचा व्हिडिओ थांबूयात ताईंनो, इथंच भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. इथलं आमचं शेवग्याचं झाड तोडून टाकलं, कारण भर रस्त्यात येत होतं, गाडीला पण जायला यायला भरपूर त्रास देत होतं ते, फांद्या खाली यायच्या, कचरा पण खूप व्हायचा, तर मग तोडून टाकलं. आता इथं असते सिक्युरिटी जे भाऊ आहेत ते इथं थोड्या वेळाने येऊन झोपतील ते. आता नाही, आज पाहुणे आलेले आहेत त्यांचे, त्याच्यामुळं उशिरा येते ना असते. तर मग चला आजचा व्हिडिओला इथंच आपण एंड करूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.